पॉंडिचेरीला, म्हणजे काल रात्री पोहोचलो होतो. हा आमचा विला आणि विलाची प्रॉपर्टी खूप भारी आहे, कारण की आम्हाला स्वस्तात भेटला. आय थिंक 15,000ला भेटला, अर्जंट मोमेंटला भेटला. सो आम्ही घेऊन टाकला. आणि त्यामध्ये इथं पार्किंग आहे पूर्ण आणि इथं आपला स्टे. मेन रोड इथे, मेन रोडच्या इथूनच बीचला एंट्री पडते. सो आता जाऊया आपण. सगळे आवडतात आहेत की बीचवर जायचं की महाबळेश्वरला जायचं. वेलकम टू पॉंडिचेरी. आमचा स्टे तिथं होता. तिथून 2 मिनिटाच्या अंतरावरती असा हा बीच. आणि बघू शकतो की सनराईज इथून होतं बीचच्या साईडने. फायनली जे स्वप्न होतं आमचं की बीच साईडवरून सनराईज बघायचा, ते कंप्लीट झालं नाही आहे अजून, पण होईलच. असं होईल कारण की आज सकाळी धुकं होतं भरपूर आणि लाटा तर इतक्या जोरात येतात ना. चला आता थोडं त्या दगडांवरती जाऊ. शंख शिंपल्यांचा नाच जो होता लहानपणी तो आम्ही कंप्लीट करू. इथं भारी आहे यार, आवडला आपल्याला. हे बघ क्लोज वन. हो पूर्ण भेटला. हा आपण करूया गिफ्ट कुणाला तरी. हो बाई, बरं झालं ढगाळ वातावरण झालं माहिती का. एक नंबर भाई. टेरेसवर लय जागा आहे. हे माने कसं वाटतंय सनराईज इकडून बीचवरून. आजच इन्फॉर्म. तर काल रात्री आम्ही आलो आणि आत्ता सकाळी मॉर्निंगलाच बीचवरती आलो आहे. आणि खूप भारी बीच आहे. कोणी नाही आहे बीचवर सध्या, कारण की भरती ओटीचा टाईम चालला आहे आणि अथांग असा समुद्र आणि फोटोशूट चाललेत बॉईज. पोस्ट शिकवताना आणि मॉडेल. तर आत्ता आमचं बीच फिरून झालं आणि बीचवरती भरपूर सारे शंख शिंपले गोळा केले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी आम्ही खूप खेळायचो त्यासोबत, पण ते मातीतले होते. इथं आता रेतीतले भेटायला लागले. आणि घरं खूप भारी भारी आहे तिथं, एकदम शांत आहे वातावरण. याचं क्रेडिट या माणसाला, आमचे दाजी. त्यांनी हा स्टे शोधला. काय अचानक कुठून सुचलं भाऊ तुम्हाला? काय झालं, आपला जो जुना स्टेवाला होता त्याला काय अंगात आलं माहीत नाही. त्यांनी लास्ट डेला निघताना सांगितलं की यावं तुमचा स्टे आम्ही कॅन्सल करतो. मग मुलांना लई टेन्शन आलेलं. म्हटलं जरा आपण पण काहीतरी काय म्हणतात त्याला, मुलांना खुश करू म्हणून म्हटलं चला एक स्टे शोधला. काल मुलांचे चेहरे लई उतरलेले 2 रूम बघून. त्यानंतर अर्धी प्रॉपर्टी नंतर लॉक होती. नंतर मी आल्यावरती मोठ्या अडल्ट माणसासारखी जबाबदारी घेऊन फोन वगैरे करून बाकीची प्रॉपर्टी ओपन करून दिली त्यांना. ओ माय गॉड. मुलांना एक्सपेक्टेड नव्हतं. मग रात्री निवांत फुल त्या भावांची घेत सगळ्यांनी झोपले ते. तो काल आम्ही खूप मजा मस्ती केली रात्री. नुसता टाइमपास, नुसते जोक्स चालू होते आमचे आणि खूप वेगळ्या प्रकारचे जोक होते. जर तुम्हाला एक सांगतो त्यातलं प्रश्न विचारताना तो पुढे विचारतो. जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा की 11 केळी असतात आणि 1 हत्ती असतो आणि हत्ती केळी का खात नाही. बघूया किती उत्तर येतात. याचं उत्तर आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला देऊ. तोपर्यंत कमेंट करता आलं तर कमेंटमध्ये उत्तर नक्की द्या.
आणि शिव्या जमल्या तर या माणसाला शिव्या नक्की द्या, कारण की उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच मनात शिव्या येते. चला आता जाऊया, नाश्ता करूया, पॉंडिचेरी अजून एक्सप्लोर करूया. गाय काढ रे परत. सेव सेव सेव. डाटा कॉपी करतोय आणि काल रात्रीचे झालं आमच्यासोबत ते बघा, किडे. आतंक दुसरा ना माने. तर मित्रांनो, इथं असा प्लॅन असा झाला आहे की आम्ही आज महाबलीपुरम जाणार होतो, पण पाऊस असल्यामुळे ते महाबलीपुरम आज काय जाणं होणार नाही आहे. भरपूर चेंज झाला आणि उशीर झाला होता आम्हाला, म्हणून आम्ही विचार केला की आज पॉंडिचेरी फिरून घेऊ आणि त्यानंतरच बाकीचे प्लेसेस व्हिजिट करूया महाबलीपुरम आणि. तर आता आम्ही आलो रॉक बीचवरती. हा रॉक बीच कारण की काय होत होतं की आम्हाला उशीर होत होता आणि उशीर झाला असता तर महाबलीपुरम आम्हाला बघायला नसतं भेटलं. सो महाबलीपुरमसाठी आम्ही खास करून एका पूर्ण दिवस देणार होतो, मग मजा नसते आली आणि पाऊस पण भरपूर येत होता. मित्रांनो, आज तुम्हाला दिसतंय मी नाही करत. स्टे हायड्रेटेड. तर आताचा प्लॅन असा आहे की आम्ही रॉक बीच फिरून घेणार आहे आणि त्यानंतर बघूया पुढे कुठे कुठे दोन तीन स्पॉट आम्ही करू कवर. आता तुम्हाला रॉक बीचचे काही ग्लिम्स दाखवतो. मस्त असा रोड आहे आणि कौतुक म्हणजे या रोडवरती गाडी अलाउड नाही, ओनली फॉर वॉकिंग. जसं गोव्याला आहे त्या टाईपमध्येच एक आहे हा बीच. इव्हिनिंगला वगैरे खूप भारी वाटत असेल इथे, पण या ठिकाणावरून आपल्याला सनराईज बघायला भेटतो. मसाला पण मसाला ते इथं बऱ्यापैकी असे कैरी, आंबे, त्यानंतर काकडी हे भेटतात, जे की आपल्याला सगळ्याच बीचवरती बघायला भेटतात. पण आता सोमवारी आय थिंक आमोश वगैरे काहीतरी चालू आहे, त्यामुळे भरती आणि ओटीचा काहीतरी सीन आहे इथे, खूप मोठ्या मोठ्या नाटक. या ट्रिपचा आजचा आमचा हा तिसरा दिवस आहे. तिसरा नाही, आय थिंक हा चौथा दिवस आहे. 15 दिवसाचा ट्रिप आहे आमचं, पण 15 दिवसात खूप वेगवेगळे अनुभव भेटणार आहेत. तसाच हा एक अनुभव आहे की पूर्व साईडनी समुद्राची म्हणजे जो सनराईज आहे तो बघायचा, कारण की आपण नेहमी मुंबईला जाऊन सनसेट पाहतो, पण या ठिकाणी काहीतरी नवीन बघायला भेटतं आपल्याला. अँड देअर आर आवर बॉईज 1 2 3 4 5. नजर हटी दुर्घटना घडली ते हेच. तर एक इथं लाईट हाऊस आहे, ओल्ड लाईट हाऊस. असं तुला माहिती आहे हिस्ट्री माहिती आहे या बीचची? काय नाही सर, बोल काय ब्लॉग कर. हे आमचे दाजी वैभव. वैभव आहे का तुझं? वैभव त्याचं नाव वैभव सातपुते. वैभव सातपुते.
त्याला वेदांत पण बोलतात कधी कधी है ना. ते फक्त लाडाने लाड. जवळची माणसं बोलतात बरं. वेदन, पण नाव वैभव सातपुते. त्याची गर्लफ्रेंड त्याला वेदू पण बोलते. आणि आता मित्र प्रेमानी मंदार सोलर लाईट बघितलं का? हे काय वर ते ब्लॅक होल असतं रे. पुढे आहे 2 किलोमीटर पुढे आहे ते हेवाला बंद. सो महात्मा गांधीजींचा पुतळा आहे इथे, पण आता सध्या रिडेव्हलपमेंट आहे तर थोडं डागडुजीचं काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला काय बघता येणार नाही. आणि तिथं बॅक साईडला लाईट हाऊस बघितला आपण आत्ता. आता थोडं आम्ही पुढं चाललो आहे लाईट हाऊस बघण्यासाठी. आय थिंक हा बंद आहे मागचा, तर पुढच्या लाईट हाऊसला जातो. आणि ओव्हरऑल खूपच भारी, म्हणजे फुल फॅमिली वाईब येतो इथे. म्हणजे भरपूर सारे टुरिस्ट आहेत, लोक काही लॅपटॉप वगैरे घेऊन पण आलेत, कामं वगैरे करतात. इट्स भारी. बॅक साईडला बघू शकता जे पोर्तुगीज म्हणजे इथलं जे लोकल आर्किटेक्चर आहे ते आहे. कॅफेज वगैरे भरपूर आहेत आणि खूप सुंदरता या ठिकाणी. म्हणजे जर सिंगल असाल हां तर येऊ नका. का बरं? देवाचा हे असा भेदभाव बघून असं म्हणजे माझ्या मागचा हां काय सण होतं नाही सर जातो. मी पण जातो. ओव्हर अँड आउट. जब जातो मी. जा. स्वतः आम्ही एक रील बघितला होता, त्या रीलमध्ये आम्हाला काही जागा कळली. इथं आम्ही टेस्ट करतो आहे सगळे आयटम टेस्ट करतो आहे. सो आता तुम्ही बघितलं आम्ही नाश्ता केला तिथं, भरपूर चॉकलेट्स वगैरे खाल्ले आणि आता आलो आम्ही थोडं पॉंडिचेरीच्या आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी. ज्या गलिया आहेत, जिथं घरं आहेत ती घरं आणि तिथला जो एक्सपिरियन्स आहे तो घेण्यासाठी आलो. खूपच मजा आली, पण खूप गोड खाल्लं आहे, थोडं गिल्टी वाटतं आहे. पण आता असं वाटतं की आम्ही जाईल आणि मासे खाईल. मासे खायची खूप इच्छा झाली आमची. जेवढा दिवस झाले बीचवरती फिरतो आणि एकसुद्धा मासा नाही आहे. सो जाईल आणि फिश खाऊ आम्ही इझी.